संतोषी माता सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला मी पालखीला घेऊन जाते, माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी पण आहेत, गावातल्या सर्व महिलासुद्धा आहेत, तुम्ही बघू शकाल तिथे किती छान पद्धतीने छोटे छोटे मुलंसुद्धा तयारी करून येतात, की मोठेसुद्धा छान पद्धतीने फिरतात, गावामध्ये मिरवणूक काढतात। या गावामध्ये भरपूर जण असे खायला वगैरे पण खाऊ वगैरे ठिकठिकाणी देतात, पण खूप मजा असते गावा ठिकाणी, म्हणजे हे जे करतात ना कार्यक्रम सुंदर असतात आणि बघण्यासारखे असतात। जय संतोषी माता गुढीपाडव्यानिमित्त हे बघा आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचे हे मिरवणूक काढतात आणि हे बघा किती छान पद्धतीने आमच्या इथे गावात महिलासुद्धा उत्साहित असतात आणि हे कार्यक्रम करतात, तुम्ही बघू शकता मी किती छान पद्धतीने हे आणि किती मोठी आहे हे पण तुम्ही बघू शकता छान पद्धतीने। आणि या पद्धतीने बघा हे जे मिरवणूक करताना त्यांनी स्वतःनी घेतलेले छोटे छोटे मुलं अशा पद्धतीने त्यांनी लूक घेतलं। आणि माझ्या महिला सुद्धा इथे आल्या बघू शकता महिला सगळे जेंट्स मंडळी वगैरे सर्वजण असतात इथे। आई आमची सध्या नाश्ता देत आहे सर्वांना बघा। आणि कैलास जोशी, गोरखनाथ मोकल तसेच डॉक्टर संदेश पाटील यांच्यातर्फे जे आता तोडगोड ताई उभी आहे वाचण्यात येत आहे, तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्या। आणि आता आपली शोभायात्रा चालू करायची आहे कुठे गेला स्मित कुठे गेला आणि सर्वांनी हे बघा शोभायात्रेत सहभागी व्हावे लोक ही हे विनंती। सगळ्या सध्या आता इथे नाश्ता करते, इथे नाश्त्याची सोय होते, त्याच्यानंतर ते लोक हे करतात पुढे होतात। इथे ताई बघू शकता तुम्ही की इथे नाश्ता हे करत आहे, भरत आहे, ही आमची राधा आई इथे नाश्ता करते। ताई हे बघा हा दादा मी आता नाश्ता घेतला नाही, मला हा डब्यात भरून देणार आहे। ही बघा किती छान पद्धतीने नथ घालून आले, मला पण लक्षात नाही राहिलं, मी तशीच आलोय। असू दे हे आमचे बाबा, हा मोनी हा माझ्या मुलाचा मित्र आहे, तुम्ही बघू शकता। संतोषी माता बघा ही रामाच्या देवळात गुढी उभारतात, ही गुढी सुद्धा इथे आलेली आहे, तर तुम्ही बघू शकता इथे किती मोठी आहे। हे बघा किती छान पद्धतीने ही सजवलेली आहेत आणि ही लांब आणि बघा किती आवडीने पाणी सुद्धा ठेवलेलं आहे, सागर आणि आमच्या तरी पाणी सुद्धा जो आहे झेंडे प्रत्येकाने हातात घ्या आणि बोरल्या सुद्धा आहेत। तुम्ही पाहिलेले ही किती मोठी हो हे छान पद्धतीने सजवलेले, एक फुलाने एक हे बघा अशा पद्धतीने ही मिरवणूक पूर्ण गावभर काढतात, की तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आणि किती महिला आणि जेंट्स लोक पण आहेत, तुम्ही बघा। आणि त्यातही छोटे छोटे मुलं सुद्धा तुम्ही बघू शकता, त्यांनी तो एक छोटा मुलगा तर बघू शकता किती छान पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे। साईबाबा सुद्धा इथे झालेले आहेत। हे आमच्या गावातले सर्व हौशी आहेत आणि ह्यांना सर्वांना हे करायला खूप आवडतं। इथे नाश्ता वाढत आहे, नाश्ता आणि पाणी घेऊन घ्या। इथे नाश्त्याची सोय ग्रामपंचायत कडून करण्यात येत आहे, समोसे खायला तुम्ही लोक आणि पाण्याची सोय ही सागर पटेल आणि अंकुर मोकल हे दोघे करतायत। तरी ज्यांनी ज्यांनी हे उत्स्फूर्तपणे केलेलं आहे त्यांना धन्यवाद देत आहोत आम्ही आमच्या सर्व महिला बघा किती हौशीने बसता आलेले शोभायात्रेकडून।
ताई कुठे इथे हे आमची वाजंत्री मंडळी. हे आमचे बघा त्या दोघी पण अध्यक्ष दोघी पण एकत्र आलेले आहेत मस्तपैकी. तुम्ही पाहू शकता बघा आमच्या गावामध्ये कसे गुढीपाडव्याचा सण छानपैकी साजरा करतात. सगळ्या गावामध्ये मिरवणूक काढतात आणि नंतर मग गुढी उभारतात. बघा किती सुंदर पद्धतीने आणि किती छान वाटतंय. म्हणजे अख्ख्या गावामध्ये सर्व महिला व जेंट्स आमच्यासोबत असतात व ते सुंदर पद्धतीने आणि बहुतेक भरपूर ठिकाणी खाण्याचा पदार्थ व थंडा वगैरे पाणी वगैरे त्याची पण सोय करतात. ज्यांना ज्यांना आवडेल ते त्यांच्या त्याच्या आवडीप्रमाणे आम्हाला तिथे उपलब्ध करून देतात त्या गोष्टी. तुम्ही बघू शकता या कार्यक्रमासाठी गावातले सर्व एकजुटीने सर्वजण येतात व ह्या कार्यक्रम साजरा करण्यासाठी सर्वांची म्हणजे एक मदत असते व त्यांना सगळ्यांना आवड वाटते की बाबा आपण अख्ख्या पूर्ण गावामध्ये ती मिरवणूक काढायची व त्या मिरवणूकसोबत आपण जायचं. किती सर्व महिला व जेंट्स व ह्यात छोटे छोटे पण असतात लहान लहान मुलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा पण ते मुलं लहान लहान करतात आवडीने त्यांना पण. आणि बरेचसे मुली वगैरे अशा नऊवारी वगैरे साड्या वगैरे घालून ते पण येतात. खूप सुंदर वाटतं बघण्यासाठी एकदम छान असतं. असं वाटतं हे असं खरोखरच आपलं हवे पण चालू. गावातले ही सगळी मंडळी इथे जमा झालेली आहेत आणि एक गुढी बघा आमच्या सर्व महिलांनी घेतलेली आहे. ग्रामपंचायत वायझरी आशोर यांच्या संतोषीमाता आम्ही नवखर आलेले आहेत. तुम्ही बघू शकता या सर्व महिला स्वागतासाठी उभे राहिल्यात. किती छान पद्धतीने एकसारख्या साड्या घातल्यात बघा तुम्ही. किती छान दिसत आहेत सगळेजण सुंदर. त्या खास स्वागतीसाठी उभे राहिल्यात. युट्यूब हे बघा आता इथे जेवणाचा पण कार्यक्रम असतो. हे सगळेजण जेवण करण्यासाठी भाजी वगैरे कापत आहेत. तुम्ही बघू शकता इथे या काय शेंगा काजू बदाम. अरे वा काजू बदाम पण टाकणार आहेत भाजीमध्ये. म्हटलं भाजीमध्ये टाकणार आहेत. ही बघा हिला जेवणासाठी बसवलेलं ताई माई आपली काय करते ताई तिथे ताईला प्रसाद बनवते का स्पेशल प्रसाद बनवते. खूप छान पद्धतीने प्रसाद बनवते. तुम्हाला जर कधी ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता आमच्याकडे. सध्या दूध ते समजेल. हे बघा आता आई आलेत. जाम गरम होतं इथे ऊन पण लागते जाम. जय संतोषी माता. मटारची जेवायला भाजी काय मटार. ही बघा ही प्रणाली ताई आहे. खास करून हे देवीचं सगळं बहुतेक ताई करत असते पण तिला मदतीला सगळे महिला येतात. तुम्ही बघा अशी मिरच्या तोडते. नंतर जेवायला येतील तेव्हा पण कर व्हिडिओ. मी आता फिरतीवरच आहे आज. आणि तिथे दादासह काय करतात तिथे दादासह जेवण करतात. दादासह जेवण करणारे स्पेशल माणूस आम्ही बाहेरून मागवलेले आहेत. बघा तुम्ही
आता सध्या लापशी तयार होते, थोड्या वेळात लापशी तयार होईल. आणि दादा भाताला घाटी मारते, डाळीला घाटी मारते. पहिलं डाळ भात. आणि हा माझा बिचारा गरीब नवरा, देव माणूस. इकडे बघ देव माणसा. चालता बोलता ज्वेलरी बघायची असेल तर हे बघू शकता. बघा किती ज्वेलरी स्वतः घालून मस्तपैकी इथे आलेलं आहे. बारांच्या देवाला किती छान वाटतंय. गोल्ड कुठला दादू? पुरण भेनकळ. आणि हे त्याचे मित्र, हे तुम्ही बघू शकता, हे त्याचे फ्रेंड्स. ओके. जय संतोषी माता. आज आम्ही केतकीमध्ये आलेलो आहे देवीच्या इथे नमस्कार करायला. बघा किती छान पद्धतीने आमच्या इथे देवी केतकीमध्ये. हे संतोष इथे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने इथं उत्साह करतो, जेवणाचा कार्यक्रम असतो.